नमस्कार. खरं आजचा हा व्हिडिओ बनवतोय ना, तो आहे तुमच्या रिझल्टवरती. तुम्ही विचार करा, आता तुमचे मार्क्स तर तुम्हाला समजले आहेत. मग या समजलेल्या मार्क्सवरती तुमचा रिझल्ट एक्सपेक्टेड काय असू शकतो? खरं तर गेल्या वर्षी जर बघाल ना, सिच्युएशन खूप वेगळी होती. काही विद्यार्थ्यांना काय झालं होतं, खूप कमी मार्क्स पण होते. 70-75च्या दरम्यान सुद्धा मार्क्स होते आणि पर्सेंटेज मात्र खूप छान पण आलं होतं. मग असं सगळ्याच विद्यार्थ्यांसोबत होतं का? कारण ॲक्च्युअलमध्ये जर बघाल तर काही विद्यार्थ्यांचा स्कोर असा होता की 40-45 स्कोर होता. पर्सेंटेज बिलो 10 पर्सेंटेज सुद्धा आलं होतं. मग हे का होतं आणि यावर्षी सुद्धा रिझल्ट तुमचा कसा असणार आहे, रिझल्टची डेट काय असणार आहे आणि जर तुमचा रिझल्ट चांगला येणार आहे की वाईट येणार आहे आणि रिझल्ट समजा जर काही बाय चान्स तो येणार तर नाहीच आहे वाईट, परंतु जर रिझल्टमध्ये काही प्रॉब्लेम वगैरे आला तर तुमच्याकडे नेक्स्ट बॅकअप प्लॅन काय असला पाहिजे याबद्दल सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता रिझल्ट एक तर तुमचा डाऊट काय येतोय की माझे जे मार्क्स आहेत ना, मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचे बघतोय 50 to 90 मार्क्सच्या दरम्यानच आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना 90+ मार्क्स आहेत, ठीक आहे, त्यांचा रिझल्ट चांगलाच येणार आहे, त्यांना 90+ पर्सेंटाइल मिळू शकतं. परंतु 50 to 90च्या दरम्यान ज्यांचे मार्क्स आहेत त्यांचं पर्सेंटाइल हे अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजे काहीही येऊ शकतं, कमी पण येऊ शकतं आणि जास्त मोस्ट पॉसिबिलिटी आहे की त्या विद्यार्थ्याचं पर्सेंटाइल चांगलंच येते. आणि बिलो 50 ज्यांचा स्कोर आहे त्यांचं पर्सेंटाइल एक तर अनप्रेडिक्टेबल असतं, खूप फ्लक्च्युएशन्स असतात आणि व्हेरिएशन्स असतात, त्यामुळे ते प्रेडिक्ट करणं थोडं डिफिकल्ट जातं. आता रिझल्ट आताच तुमचा यावर्षी कसा येणार आहे आणि कट ऑफ काय येऊ शकतो? एक तर आता रिझल्ट आपला एकतर लोकसभा इलेक्शन्सचा रिझल्ट जो आहे त्याच्या आधी किंवा नंतर, म्हणजे अप्रॉक्सिमेटली मी अजूम करतोय CET सेल डेट्स, म्हणजे यावर्षी काय करते, सगळे अनएक्सपेक्टेड गोष्टी करते. म्हणजे त्यांची रिस्पॉन्स शीट खूप लवकर रिलीज केली, रिझल्ट पण लवकरच रिलीज होऊ शकतो. तर अप्रॉक्सिमेटली मला वाटतं 5 ते 6 जून किंवा 5 ते 10 जूनच्या दरम्यान रिझल्ट होऊ शकतो डिक्लेअर, किंवा त्याच्या आधी पण रिझल्ट डिक्लेअर होऊ शकतो. आता समजा आता यावर्षीचा रिझल्टची सिच्युएशन काय, एक तर भरपूर विद्यार्थ्यांचा स्कोर जो आहे ना, ते 50 to 90च्या रेंजमध्येच खूप विद्यार्थ्यांचा स्कोर व्हॅरी होते. याचं कारण काय, मॅथमॅटिक्सचा पार्ट डिफिकल्ट गेला होता, विद्यार्थ्यांना केमिस्ट्री इझी गेलं, परंतु फिजिक्स व्यवस्थित मॅनेज झालं नाही. मग याचा इफेक्ट सगळ्या विद्यार्थ्यांच्या शिफ्टवरती होणारच आहे. यावर्षी अनुमान आहे की सगळ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगलाच येणार आहे. खरं तर मी बाप्पाकडे प्रार्थना करेल की सगळ्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट चांगलाच यावं आणि तो चांगला नक्कीच येणार आहे. फक्त मला एक सांगायचं आहे की या जे पर्सेंटेज जी स्कीम आहे ना, ही अनप्रेडिक्टेबल असते. म्हणजेच काही विद्यार्थ्यांना लॉटरी लागल्यासारखे भरभरून पर्सेंटेज पण येतात आणि काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स सुद्धा कमी पर्सेंटाइल येतात. रिझन फक्त आपल्यासमोर एकच राहतं का, तर पर्सेंटाइल स्कीम आहे, तुझी शिफ्ट डिफिकल्ट होती, त्याला हार्ड गेली, हेच बोलतो. कारण का याच्या पलीकडे आपण करू तरी काय शकतो? ज्यावेळी तुमच्याकडे रिझल्ट आला त्यावेळी आपण रिझल्टला चॅलेंज सुद्धा करता येत नाही. कारण का आपल्याकडे ज्यावेळी मार्क्स आले आपण सांगू शकत होतो हा क्वेश्चन चुकला आहे किंवा हा क्वेश्चनचा आणि ऑप्शन्स रॉंग आहेत, परंतु रिझल्ट एकदा डिक्लेअर झाला की त्यावरती ऑप्शन्स घेता येत नाहीत. तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझी शिफ्ट डिफिकल्ट होती, मला याच्यापेक्षा चांगले स्कोर हवे किंवा याच्यापेक्षा चांगले मार्क्स हवेत. रिझल्ट ॲक्सेप्ट करणं हेच आपल्या हातात राहतं. आता दुसरं एक म्हणजे काय, तर रिझल्ट तुमचा ज्यावेळी समजेल ना, तर यावर्षी कट ऑफवर काय परिणाम होणार आहे का? एक गोष्ट मी ऑब्झर्व केलं आहे, मॅक्सिमम विद्यार्थ्यांची जे ट्रेंड आहे तो टेक ब्रँचेसकडे जातोय आणि दरवर्षी बोलतात की यावर्षी कॉम्पिटिशन वाढले. यावर्षी सुद्धा कॉम्पिटिशन वाढले, परंतु कट ऑफ जो असतो, चांगल्या कॉलेज असतात ज्यांचे कट ऑफ 95+ पर्सेंटाइल असतात, अशा कॉलेजेसच्या पर्सेंटाइलवरती थोडा इन्क्रीज होऊ शकतो. बाकीचे जे कॉलेजेस आहेत 80 to 95च्या दरम्यान, त्यांच्यामध्ये सुद्धा ड्रास्टिकली थोडा इन्क्रीज होऊ शकतो. मग कट ऑफ जो आहे ते टेक ब्रँचेस हे काहीशे वाढू शकतात. परंतु एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, काही कॉलेजेसनी टेक ब्रँचेसची इनटेक कॅपॅसिटी आहे ना, ती वाढवलेली आहे. मग ही आपल्यासाठी एक चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कारण का आपण जर त्या ब्रँचेसचा कट ऑफ थोडा कमी असू शकतो. त्यामुळे सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की रिझल्ट आता तुमचा लवकरच तुमच्या हातात येईल. पॅनिक होऊ नका, रिझल्ट ॲक्सेप्ट करायला शिका. जे पेरेंट्स माझा व्हिडिओ बनवतात, पेरेंट्स त्यांना सांगायचं आहे की जो आपल्या पाल्याचा रिझल्ट येतोय त्याला ॲक्सेप्ट करा, एक बेस्ट काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा, कारण का ते खूप गरजेचं आहे. पुढचे 2 ते 2.5 महिने जर तुमच्या म्हणजे पाल्याला वाटतंय की रिझल्ट खूप कमी आला आहे, ते डिमोटिवेटेड, आतापासून गॅपची तयारी करते, सगळ्यांना सांगायचं आहे ड्रॉप इयरला अजून वेळ आहे. आधी विचार करा त्या स्कोरवरती, त्या पर्सेंटाइलवरती चांगलं कॉलेज मिळतं का, मिळत असेल तर तिथं ट्राय करा आणि नंतर डिसिजन घ्या. जर वाटलं की नाहीच मला काहीच चांगलं मिळत नाही, मग ड्रॉप घ्यायला काही हरकत नाही. परंतु आता सध्या ते रिझल्ट ॲक्सेप्ट करा. आणि मला माहिती आहे यावर्षी कमी मार्क्सवर खूप चांगलं पर्सेंटाइल मिळणार आहे. ज्यांचा स्कोर 90+ आहे मार्क्स, त्या विद्यार्थ्यांना अप्रॉक्सिमेटली 90च्या अराउंड किंवा त्याच्यापेक्षा जास्तच पर्सेंटाइल मिळेल. 50 to 80
किंवा 90च्या दरम्यान स्कोर आहे त्यांचासुद्धा स्कोर पर्सेंटेज खूप चांगलंच येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, रिझल्ट सगळ्यांचा चांगला येणार आहे. लवकरच रिझल्ट पण डिक्लेअर होईल. फक्त तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर करा, एक्सप्लोर करा, ब्रँचेस एक्सप्लोर करा. तुम्हाला कुठं कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, या गोष्टी म्हणजे कसं असतं ऐन मोमेंटला तुम्हाला गोंधळ व्हायला नको. नंतर वाटायला लागतं अरे मी ही ब्रँच नाही ही घेणार आहे. रिझल्ट बघून काय काय विद्यार्थी तरी CS वरून डायरेक्टली इलेक्ट्रिकल मेकॅनिकलवरती शिफ्ट होतात. अशी आपली सिच्युएशन असू नये. ठीक आहे. आणि एंडिंगला एक सांगायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांना पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर भलेही कमी असेल, तुमच्या स्कोरवरती एक बेस्ट कॉलेज लिस्ट आणि कॉलेज मिळवून द्यायची जबाबदारी आमची असेल. एकतर पर्सनल काउन्सिलिंगबद्दल थोडक्यात सांगतो, तुम्हाला 24/7 डाऊट सपोर्ट मिळतो. कोणत्याही स्टेपला काहीही डाऊट असेल डायरेक्टली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरं असणार आहे तुमचं पर्सेंटाईल कॅटेगरी यानुसार एक बेस्ट कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देतोय. ती कॉलेज लिस्ट तुम्हाला फक्त ऑप्शन फॉर्ममध्ये फिलअप करायची असते. जसा CETच्या स्टेजेस येतात, उदाहरणार्थ रजिस्ट्रेशन आहे, त्यानंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग, त्यानुसार आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांच्या झूम मीटिंग अरेंज करतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांना गाईड केलं जातं की या स्टेपला तुम्हाला काय केलं पाहिजे, मिस्टेक्स कुठे करायचे आहेत हे तुम्हाला सांगितलं जातं. आणि शेवटी असते स्पॉट आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुद्धा तुम्हाला गाईड केलं जातं. त्यामुळे मी इतकंच सांगतो की जो पर्सेंटाईल येईल, जो तुमचा रिझल्ट येईल, त्याच्यावरती तुमच्या पर्सेंटाईल एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनवून देऊन तुम्हाला एका ड्रीम कॉलेजपर्यंत पोहोचायची जबाबदारी आमची असेल. ज्यांना एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की एनरोल करा. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.